अलियानगर जिले के सेवगांव तालुका के थाटे गांव में जल जीवन मिशन योजना के तहत पानी की टंकी और पाइपलाइन का काम घटिया स्तर का है और पिछले 2-3 सालों में आधा अधूरा पड़ा है। जिस जमीन पर टंकी का काम चल रहा है उसके लिए जमीन मालिक ने न तो क्रय प्रमाण पत्र दिया और न ही उपहार प्रमाण पत्र। चूँकि टंकी का काम कम से कम 80% पूरा हो चुका है, इसलिए जमीन मालिक ने अब काम रोक दिया है। ग्रामीण पीने के पानी के लिए भटक रहे हैं। देखे संवाददाता जयप्रकाश बागडे की रिपोर्ट। 1.5 वर्षापासून काम बंद अवस्थेत होतं। मी आता 15 दिवसापूर्वी एक विभागीय आयुक्त सर्व कार्यालयाला त्यांच्या नगरच्या कार्यालयाला त्यांना निवेदन दिले होते का जर टाकीचं काम जर नाही चालू झालं तर टाकीवर चढून आंदोलन करण्यात येईल म्हणून। आणि हे आता साहेब दैपळे साहेब आले, त्यांनी चर्चा करून 1 महिन्याचा कालावधी मला मागितलेला आहे। 1 महिन्यात जर काम टाकीचं चालू नाही झालं तर नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। आज इथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे डेप्युटी इंजिनियर शरद दैपळे इथं थाटे गावी जे सरपंच साहेबांनी जे आंदोलन पाण्याच्या टाकीवर चढून जे केलेलं आहे तिथं आज मी भेट दिली आणि त्यांचा जो 1 वर्षापासूनचा जो प्रश्न आहे, जो पाण्याच्या टाकीचे काम चालू करण्याच्या संदर्भातला, त्यावेळी त्यांच्याशी आणि जे पाण्याच्या टाकीचे जे बांधकामासाठी जे जागा दिले ते जागा मालक श्री केदार साहेब यांच्याशी चर्चा करून आणि सरपंच साहेबांना त्यांच्या कुठल्या मागण्या आहेत याची विचारणा करून त्यांच्याशी संवाद घडून आज त्यांच्या पुढील कामाच्या नियोजनाविषयी मी त्यांना माहिती दिली। त्या संदर्भाने ज्या काही सरपंच साहेबांनी थाटे गावच्या सरपंच साहेबांनी ज्या काही मागण्या मांडलेल्या आहेत किंवा त्यांची जी काही मागणी बाकीच्या मागण्या आहेत त्याच्याविषयी मी त्यांना आश्वासन देऊन पुढच्या कामाच्या नियोजन पूर्तता करण्याविषयी सर्व बाबी बोललेलो आहे। आणि समोर ज्या अडचणी आहेत ज्या पाण्याच्या टाकीच्या पुढील बांधकामाच्या संदर्भात त्याविषयी ते जागा मालक जे आहे केदार यांच्याशीच मी परिपूर्ण चर्चा केलेली आहे आणि या सर्वांचा अहवाल मी वरिष्ठांना कळवून याचा 1 महिन्यामध्ये आपण त्या बाबतीत पॉझिटिव्हली पुढे बांधकाम कसं चालू करता येईल आणि त्या थाटे गावासाठी पुढील सर्व लोकांना पाणी कसं चालू करता येईल या बाबतीत चर्चा करून त्यांना पॉझिटिव्हली मी आश्वासन दिलेलं आहे। थँक्यू।